तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अनित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे पुन्हा आपण ह्या स्थळावर आलेलो आहोत. स्थान पाहू शकता तुम्ही. मागे जशी आपल्याला एक छोटीशी मच्छी मिळाली आणि आपण ते मच्छी भाजून खाल्लेली आहे, पण त्यावेळेस वेळ झालेला होता आपल्याला. सायंकाळचे 5 वाजले होते आणि इथे येण्याकरिता 4 वाजले होते. त्याचकरिता आपण कमी वेळात एक मच्छी भेटली आणि तेच बनवून आपण खाल्लेली आहे. ते आतासुद्धा मच्छीचा स्वाद आपला जिभेवर रेंगाळत आहे मित्रांनो. त्या मागे जसं सांगितलं होतं मी तुम्हाला का पुन्हा येणार इथे आणि पुन्हा माशी पकडणार आणि तुम्हाला मी दाखवणार आहोत. तर चला, तुम्ही पाहत राहा. तुम्ही निसर्गाचा व्ह्यू पहा तुम्ही तोपर्यंत. तर मित्रांनो, फिश पकडण्याकरिता पेशन्सची खूपच आवश्यकता असते. तर जेवढ्या तुमच्यामध्ये पेशन्स तेवढ्याच जास्त तुम्हाला मासे मिळतात, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणी आलो फक्त आणि फक्त मच्छी पकडण्याकरिता. तिथे आपल्याला मासे मिळाले नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी येऊन आपण 4 मासे पकडलेले आहेत. असो आता आपण मासे इथंच भाजणार आहोत, इथंच खाणार आहोत आणि ते छोटे छोटे असल्यामुळे आपण इथंच सगळं काही करणार आहोत. त्याकरिता मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो, जेणेकरून याच्यासमोर पुन्हा जरी इथं आलो तर आपण मोठीच मच्छी पकडणार आहोत इथे. पण आता छोट्या छोट्या मच्छ्या मिळाल्यामुळे मला इथे भाजून खावा लागणार, कारण घरी नेता येणार नाही, घरी जाऊन आपल्याला भाजी करता येणार नाही. आणि थैला यामध्ये आहे सगळ्या मच्छ्या, तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे 2 मच्छ्या आणि आतमध्ये 2 मच्छ्या आहेत. आता आपण याला भाजणार आहोत. पहा, डायरेक्ट करणार आहोत आपण सगळे. हे पहा, जिवंत फिश आहे. त्या पाण्यामध्ये आपण लपेटून म्हणजे त्याला पॅक करून आपण याला भाजणार आहोत. आता असं ठेवावं लागतं. पहा तुम्ही, भाजत आहोत आता आणि याला खाऊन फस्त करू म्हणजे संपवून टाकू आपण आणि थेट आपल्या घराकडे निघू. असो पाहत राहा तुम्ही व्हिडिओ आणि निसर्गाचा आनंद घ्या. हां, तर आपल्या प्रयत्नाला थोडं यश मिळालेलं आहे, इतकं मोठं यश मिळालेलं नाही. याच्यानंतर जर आपण इथं आलो तर हमखासच मी तुम्हाला मोठीच मच्छी पकडून दाखवणार इथे. हे माझी कमेंटमेंट आहे का मी इथं आल्यानंतर मोठी फिश पकडणार म्हणजे पकडणार आणि तुम्हाला मी नक्की दाखवणार आणि त्याची भाजी किंवा आपण काय म्हणतो त्याला भाजूनच चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवणार आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर मी आता खाऊन पाहतो हे कसं लागतं. तर
उत्तम प्रकारे शिजलेला आहे आपला मासा पहा. फास्ट शिजलेला आहे मासा पाहू शकता तुम्ही. तर काटे वेगळे करू आपण याचे, त्यानंतर खाऊ. आणि हे पोट आता पोटामधले मासे हे काटे काढलेले आहे पहा तुम्ही. हे हेड आहे, हेडपासून तुम्ही तोडून टाकायचं याला आणि फेकून द्यायचं याला पहा तुम्ही. आणि आतमधलं काढून फेकायचं पहा, आतमध्ये वेस्टेज आहे. याच प्रकारे आपण पूर्ण मासे असेच काढून घेऊ. तर याचं आता आपण पूर्णपणे ऑपरेशन करून झालेलं आहे याच्यावालं. आणि याला व्यवस्थित खावं लागते जेणेकरून पोटात एक पण काटा गेला नाही पाहिजे आणि आतड्याला लागला नाही पाहिजे. व्यवस्थित शिजलेला. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो. व्यवस्थित शिजलेला आहे मित्रांनो. आपण जो काल मासा खाल्ला होता तो मोठा होता आणि त्यामध्ये काटे कमी होते, त्यामुळे तो खाण्यामध्ये व्यवस्थित होता आणि खूपच छान होता. त्याला विदाऊट एनी इन्ग्रेडियंट्स म्हणजे तेल झालं, मीठ झालं किंवा अशा ह्या प्रकारे आपण त्याला विदाऊट इन्ग्रेडियंटने आपण त्याला भाजलेलं होतं, तरीसुद्धा तो फार छान लागत होता. आणि डिफरन्स हा जो मासा आहे हा छोटा आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त काटे असल्यामुळे आणि हा फुगीर भाग असल्यामुळे इतका खास किंवा इतका व्यवस्थित लागत नाही आहे, पण आहे ठीकठाक आहे. जो कालचा मासा आहे तो एकदम म्हणजे टेंडर जबरदस्त लागत होता, खूप छान होता. तर आता मी याला खातोय आणि याला मी संपवतो. तुम्ही पहा, तरीसुद्धा एकदा पाहून घ्या. आता मित्रांनो प्रचंड थकलो, भरपूर मेहनत घेतली आपण फिश पकडण्यासाठी. सो आता पुढच्या कंटेंटमध्ये पुन्हा भेटूया. आता इथून मी सरळ निघतो. तोपर्यंत बाय, सी यू सून, टेक केअर.